नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, ठिपके आता काय करणार हा अनेकांना भेडसावणारा प्रश्न आहे. आणि प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये ठिपकेच आता परत सत्तांतर घडवून आणू शकतो. माजोरड्या झालेल्या भाजपला आणि भाजपच्या मुख्यमंत्र्यांना आणि मंत्र्यांना सुता सरळ सारखा सरळ करण्याची जी क्षमता कोणात असेल तर ती एकट्या अभिजित दिपकेमध्ये आहे, अशी श्रद्धा जितकी सामनाचे संपादक संजय राऊत यांच्या मनात आहे, तितकीच खात्री मराठी मीडियातल्या अनेक पत्रकारांना वाटते. आणि दिपके आता इथेच थांबणार आणि त्याचं पूर्ण आंदोलन हे गद्दार मिंदे एकनाथ शिंदे यांच्या विरुद्ध ठाण्यात असेल अशी घोषणा सुद्धा संजय राऊतांनी करून टाकलेली आहे. एक काळ होता शरद पवारांना समजून यायला बिचाऱ्या संजय राऊतांनी 100 जन्म घेतले होते. मध्यंतरीच्या काळात असं झालंय की शरद पवारांना समजून घेतल्यानंतर आता आपण शरद पवारांच्या वतीने अधिकृतरित्या बोलू शकतो इतका आत्मविश्वास संजय राऊत यांच्यामध्ये आला. आणि इतक्यात शरद पवार नावाच्या विद्यापीठाची मान्यताच काढून घेतली गेली. मतदारांनी ठरवलं की शरद पवार हे विद्यापीठ नाही, यापुढे शरद पवार विद्यापीठाकडून आलेलं कुठलंही प्रमाणपत्र कुठच्याही विद्यार्थ्याकडून स्वीकारलं जाऊ नये असा मतदाराने फतवा काढला. आणि शरद पवारांना अवघ्या 10 आमदारापर्यंत खाली आणून ठेवलं. त्यामुळे बिचारा संजय राऊतांचे हाल झाले. त्यांना कळेना की आता आपण प्रमाणपत्र कोणाला वाटायचे, कारण संजय राऊत हे शरद पवार विद्यापीठाचे कुलगुरूने पण रजिस्ट्रार तर झालेले होते. तेव्हा मग त्यांनी ठरवलं की आता परत एकदा 100 जन्म घेऊ. आणि गेल्या महिन्याभरात संजय राऊत यांनी कॉक्रोच जनता पार्टीच्या वतीने 100 जन्म घेतले आणि झुरळांना अवघ्या 4-5 दिवस किंवा आठवड्याभरात त्यांचं पुनर्जनन होत असतं. त्यामुळे झुरळांसाठी 100 जन्म घेणं संजय राऊतांना अवघड नव्हतं. आणि म्हणूनच काल परवा जो शिवाजी पार्कला झुरळांचा मेळावा झाला त्यानंतर संजय राऊत यांनी घोषणा करून टाकली की आता आमचा पुढला मुक्काम ठाण्यात असणार. म्हणजे कुठे धर्मेंद्र प्रधान आणि कुठे एकनाथ शिंदेचं ठाणं, कुठेतरी तारतम्य पाहिजे. पण तारतम्य आणि संजय राऊत यांचा काडी मात्र संबंध नाही. त्यामुळे दिपके हे आता महाराष्ट्रातून फडणवीस शिंदे यांना उखडून टाकूनच परत अमेरिकेला पुढचा कोर्स पूर्ण करायला जातील याविषयी निदान संजय राऊत यांच्या मनात शंका नाहीये. आणि संजय राऊत म्हटल्यावर माझा त्यावर 100% विश्वास आहे की यातलं काही होणार नाही. पण माझा कोणी विचारतो बोलायला, मराठी माध्यमांचा विश्वास आहे ना. रोज सकाळी संजय राऊत पत्रकार परिषद घेणार आहेत म्हणून बिचाऱ्या सूर्याला सुद्धा रोज उगवावं लागतं. कारण सूर्य उगवला तर दिवस उजाडतो आणि दिवस उजाडला तर सकाळचे 9-10 वाजतात आणि 9-10 वाजतात म्हणून संजय राऊत बोलतात आणि संजय राऊत बोलतात म्हणून मराठी मीडिया चालतो. नाहीतर बिचाऱ्या मराठी मीडियाला करायला काय शिल्लक आहे. मला एक खूप जुनी आठवण आली. ग.वा. बेहरे नावाचे सावरकरवादी संपादक लेखक सोबत नावाचं दैनिक चालवायचं. त्यामध्ये कट्टर लोहियावादी असलेले समाजवादी भाऊ पाध्ये नावाचे लेखक पिचकारी नावाचं एक सदर लिहायचे. त्यामध्ये त्यांनी एक मजेशीर गोष्ट सांगितली होती. भाऊ पाध्ये म्हणाले होते की जर हिंदी सिनेमामध्ये गाणी नसती
आपल्याकडे माहितीये जगाच्या पाठीवर इतर सिनेमामध्ये गाणी वगैरे असला फारसा प्रकार नसतो, पण भारतीय चित्रपटामध्ये गाणी हा एक फार मोठा भाग आहे. गाणी खूप गाजतात. अनेकदा तर अनेक सिनेमा केवळ गाण्यामुळे चालतात. आणि त्यामुळे भारतीय सिनेमातली ही गाणी ही ऐकायला लोक आसुसलेले असतात. लता मंगेशकर जगप्रसिद्ध गाणं सम्राज्ञी होऊ शकल्या याचं कारण सुद्धा हिंदी सिनेमामध्ये किंवा भारतीय चित्रपटामध्ये गाणी आहेत म्हणून. पण भाऊबात यांनी असं लिहिलं होतं की समजा भारतीय चित्रपटामध्ये किंवा हिंदी चित्रपटामध्ये गाणी नसती तर मग विविध भारती नावाच्या रेडिओ स्टेशनने वाजवलं काय असतं. हिंदी सिनेमातल्या फक्त गाण्यांवर विविध भारतीय हेच रेडिओ स्टेशन चाललं अनेक वर्ष आणि लोकप्रिय झालं. त्या गाण्यांचे वेगवेगळे प्रकार लोकांना, बेला के फूल असेल, जुनं गाणं असतील, काही नवी गाणी असतील वगैरे वगैरे वगैरे. पण सांगण्याचा हेतू असा की जसं भाऊनी म्हटले त्या भाऊ पाध्यांनी त्यामध्ये की हिंदी सिनेमात गाणी नसती तर बिचाऱ्या विविध भारतीवर काय वाजवलं असतं. तसा मला कधी कधी प्रश्न पडतो की संजय राऊत रोज सकाळी बोलले नसते तर एवढ्यात निदान अर्ध्यापेक्षा अधिक मराठी चॅनेल्स, टीव्ही चॅनेल बंद पडली असती. करायचं काय त्यांनी, दाखवायचं काय रोज, खाजवून खाजवून काही खाजवायचं काय, रक्तबंबाळ होऊन जायला होईल ना. असो, तर त्यामुळे संजय राऊत म्हणतात हे फार महत्वाचं असतं मराठी बातम्यांच्या क्षेत्रामध्ये. आणि जर ते म्हणाले की ठाण्याला आता आमचा मुक्काम असेल म्हणजे त्यांच्याबरोबर दिपकेचा असेल आणि दिपके आता महाराष्ट्रव्यापी पक्ष काढून थेट फडणवीसांसकट एकनाथ शिंदेना पण राजकारणातून हद्दपार करणार. आता बघा काय होतं. ऑन रेकॉर्ड सांगतोय, ऑन रेकॉर्ड सांगतोय मी, हवेत नाही बोलत आहे. तेव्हा यावर चर्चा होणं स्वाभाविक होतं. तेव्हा वेगवेगळ्या युट्यूबर्सनी किंवा मराठी चॅनेल्सनी, उपग्रह वाहिन्यांनी यावर चर्चा केली की याचा महाराष्ट्रावर काय परिणाम होईल. गंमत आहे की नाही मित्रांनो. दिपकेचं आंदोलन झालं तिकडे दिल्लीमध्ये, त्यासाठी तो अमेरिकेहून आला. राजकारणात फार मोठा उतार चढाव होण्यासाठी संघटना नावाची एक चीज लागते. राहुल गांधी गेल्या 15 वर्षापासून अनेक माकड उड्या मारतायत, काहीही झालं नाही. आणि राहुल गांधींच्या पक्षाला ऑलरेडी वडिलार्जित अशी 10 कोटीच्या आसपास मतं मिळतात. भले खासदारांची संख्या मोठी नसेल, पण राहुल गांधी ज्या पक्षाचं सर्वोच्च नेतृत्व करतात त्या काँग्रेस पक्षाला आज सुद्धा देशाच्या कानाकोपऱ्यातून 8 ते 10 कोटी मतं मिळतात. भाजपला जर 20, 22, 25 कोटी मिळत असतील तर त्याच्या एक तृतीयांश तरी काँग्रेसला मिळू शकतात. आणि एवढं मतांची सगळी ठेव पुंजी हाताशी असताना राहुल गांधी 15 वर्षे वेड्या वाकड्या माकड उड्या मारून झाल्या, पदयात्रा काढून झाल्या, काहीही धिम्म राजकारणावर परिणाम घडवू शकले नाहीत. तर वामचुकला उपोषणाला बसून आपण ब्रेड पकोडा समोसे वगैरे ठुसून ठुसून खाल्ले असा दिपके महाराष्ट्रात कुठला परिणाम घडवणार. इतके महान प्रश्न फक्त मराठी पत्रकारांच्या डोक्यात येऊ शकतात मित्रांनो, आणि त्याच्यावर डिबेट पण होऊ शकतात. त्यासाठी संघटना लागते. मला आठवतं ज्यावेळेला आम आदमी पक्षाची स्थापना झाली तेव्हाही असेच अनेक पत्रकार हवेत होते, हवेत. आणि त्या हवेत तरंगत जायला लागले केजरीवाल. त्यांनी दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर लाथ मारली आणि मोदींच्या विरोधात वाराणसीला उभं राहायला गेले होते, आठवतं तुम्हाला.
केजरीवालला त्या हरभऱ्याच्या झाडावर कोणी चढवलं होतं? पत्रकारांनी चढवलं होतं ना. हेच योगेंद्र यादव म्हणाले होते की अरविंद इज अ प्राईम मिनिस्टर्स मटेरियल. काय झालं? मुंडन करून परत यायला लागला. देशाच्या कानाकोपऱ्यात आम आदमी पक्षाने 450 का 450 उमेदवार उभे केले आणि एक कधी न तुटणारा रेकॉर्ड तयार केला. एका पक्षाला 400 पेक्षा अधिक डिपॉझिट गमावणारे उमेदवार उभे करता आले. हा तो विक्रम आहे, रेकॉर्ड आहे. खुद्द केजरीवालांचं काय झालं? पहिल्या दिल्लीच्या विधानसभेत 2013 मध्ये मुख्यमंत्री शीला दीक्षित यांना त्यांच्या मतदारसंघात हरवून केजरीवाल मुख्यमंत्री झाले होते. म्हणून त्यांना म्हटलं की थेट पंतप्रधानाला भेटायचं, म्हणजे तो सुद्धा होणारा. बिचारे तेव्हा जे पंतप्रधान होते मनमोहन सिंग, ते कुठल्याही लोकसभा निवडणुकीच्या भानगडीत पडत नव्हते. एकदाच उभे राहिले, सपाटून मार खाऊन पडले. त्यामुळे ते राज्यसभेत बसून पंतप्रधान पद भूषवत होते. पण मोदी हा भविष्यातला पंतप्रधान आहे आणि त्याला हरवायला केजरीवाल वाराणसी पर्यंत गेले होते आणि 400हून अधिक उमेदवार केले होते. दीपके कदाचित 700 उमेदवार उभे करेल आणि संजय राऊत यांच्यासारखा सल्लागार बाजूला उभा असेल तर 700 काय 1500 पण उभे करू शकतील. लोकसभेच्या जागा भले 550 असतील, पण सोबत संजय राऊत असला तर 1500 उमेदवार पण उभे करता येऊ शकतात. मोजले कोणी, उभे केले कोणी? मला आठवतं 2022च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीमध्ये अखिलेश यादवच्या पाठिंब्यावर काय 4 का 2 उमेदवार शिवसेना उभाठाने उभे केले होते आणि आपल्या उमेदवाराचा प्रचार कुठेतरी उत्तर प्रदेशात करताना संजय राऊत म्हणाले होते की मला तर आमचा उमेदवार पुढच्या मंत्रिमंडळात मंत्री होताना दिसतोय. म्हणजे अखिलेश यादव मुख्यमंत्री होणार, त्यांच्या पक्षाचं सरकार येणार आणि त्या आघाडीमध्ये उभाठा शिवसेनेचा उत्तर प्रदेशात मंत्री असणार, इथपर्यंत संजय राऊतांची मजल गेलेली होती. आता इतका महापुरुष मोठा, अधिक दिपके असे लोक एकत्र आले तर महाराष्ट्रात चमत्कार का होणार नाही मित्रांनो? सहजगत्या होऊ शकतो. प्रयत्न वाढूचे कर्णगणिता वगैरे म्हटलेलं आहे ना. मग दिपके आणि संजय राऊत यांनी एकत्र येऊन मनावर घेतलं तर येत्या 4-5 वर्षामध्ये, 4-5 नाही पण साधारणतः काय 3-1 वर्ष राहिलेली आहेत विधानसभा निवडणुकीला, तेवढ्या वेळामध्ये या माणसांनी मित्रांनी एकत्र येऊन काम केलं तर आपला जो अर्धवट कोर्स राहिलेला आहे अमेरिकेतला शिक्षण वगैरे काय ते पूर्ण करायला जाण्यापूर्वी अभिजित दिपके उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करूनच जातील याविषयी माझ्या मनात शंका नाही. कारण साधारणतः संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा राहुल गांधी वगैरे यांच्या बरोबर जी माणसं असतात अशी दीर्घकालीन विद्यार्थी असतात. कन्हैया कुमार तुम्हाला आठवतो, तुकडे तुकडे गँग, 7-8 वर्ष तो त्या नेहरू विद्यापीठामध्ये अनुदानावर शिक्षण घेत 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 अभ्यास चालूच होता. पण परीक्षा का द्यायच्या नाहीत, अभ्यास करायचा नाही आणि आंदोलनं करत राहायची, अशीच तपस्या ज्यांची करायची असते असे लोक संजय राऊत, उद्धव ठाकरे, राहुल गांधी यांच्या संपर्कात येत असतात. आणि आता जर अभिजित दिपके त्यांच्या संपर्कात आला असेल तर मग अमेरिकेत जो काय कोर्स पूर्ण करायचा चाललं, मध्ये 5 वर्ष जातील, त्यानंतर परत जाऊन तो कोर्स कंटिन्यू करायचा आणि अभ्यास पूर्ण करायचा, आई वडिलांचं स्वप्न साकार करायचं. पण तोपर्यंत मध्ये उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करून टाकता येईल ना. कदाचित असे विचार अभिजित दिपकेच्या मनात घोळत असतील, ते अजूनही अभिजित दिपकेला कळलेले नसतील.
पण असे दुसऱ्यांच्या मनातले विचार, दुसऱ्यांच्या कर्तृत्वाचा वगैरे काय तो पाढा असतो, तो वाचण्याची किमया 100 जन्म घेत असल्यामुळे संजय राऊतांना आत्मसात झालेली आहे. आणि म्हणून माझा अंदाज असा आहे, माझा अंदाज आहे, मी परत गॅरंटी देत नाही असंच होईल, पण माझा अंदाज असा आहे की ज्या अर्थी संजय राऊतांनी सांगितले की आता आमचा पुढला मुक्काम ठाणा असेल, पुढचा निशाणा ठाणं असेल, याचा अर्थ उद्धव ठाकरेंना बहुधा उपमुख्यमंत्री करावं आणि उपमुख्यमंत्री करण्यासाठी त्यांना ठाण्यातून निवडून आणावं असा प्लॅन कुठेतरी संजय राऊत यांच्या डोक्यात असावा आणि तो दिपकेच्या डोक्यामध्ये डाउनलोड करण्यासाठी संजय राऊतांनी माध्यमांच्या कॅमेरासमोर असली वक्तव्य केलेली असावी. आता दिपकेंच्या मनामध्ये, डोक्यामध्ये हा सगळा संजय राऊतांचा प्लॅन डाउनलोड झालाय काय ती मला कल्पना नाही आणि खात्री नाही, पण प्लॅन असू शकतो. पण गंमत अशी आहे की ठाण्यातून निवडून येणारा माणूस मुख्यमंत्री होईल याची गॅरंटी नाहीये. मग करणार काय? एकनाथ शिंदेना ठाण्यात पाडायचं हा प्लॅन आहे. आपण काय करायचं असा प्लॅन आहे का? नाही, आम्हाला काही करायचं ना, आम्हाला दुसऱ्यांना पाडायचे आणि ते पाडायचे, त्यांचे राजीनामे मागायचे. थोडक्यात एक वेगळा प्लॅन असाही असू शकतो की जसा दिपकेनी एक धडक दिली आणि धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा घेऊनच अभिजित दिपके थांबला, तसाच पराक्रम त्याने ठाण्यामध्ये एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यावा, त्यासाठी आंदोलन छेडावं, यासाठी संजय राऊत प्रयत्नशील असावेत. अर्थात त्यांना उद्धव ठाकरे आणि अलीकडल्या काळात राज ठाकरे यांचे सुद्धा आशीर्वाद मिळालेले आहेत. प्रश्न असा आहे की याचा मुहूर्त कधी होणार? कदाचित दहीहंडीला होऊ शकेल, बघू आपण. पण मला एक गोष्टीची खात्री आहे, संजय राऊतांनी मनावर घेतलं तर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्याशिवाय दिपके आता परत अमेरिकेला जाऊ शकत नाही. तो परत एक वेळ जंतर मंतरला जाईल पण अमेरिकेला नाही जाऊ शकत. आणि जंतर मंतरवरून परत माघारी येताना संभाजीनगर वगैरे त्याला जाता येणार नाही, त्याला डायरेक्ट ठाण्याला जावं लागेल. आणि ठाण्याचं दुखणं तुम्हाला माहिती आहे, मुख्यमंत्री पद गेल्यानंतर आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरेंनी एक मोठी व्याघ्र गर्जना केलेली होती की आता मी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढणार, ठाण्याच्या टेंभी नाक्यापासून दौरा सुरू करणार, सभांचा सपाटा लावणार आणि ठाण्याच्या टेंभी नाक्यापासून सुरू होणारा हा दौरा अख्खा महाराष्ट्र फिरून कोल्हापूरच्या रंकाळ्यावर काय कुठेतरी कुठच्या चौकामध्ये त्याचा समारोप होईल. पण ठाकरे मुळात टेंभी नाक्यापर्यंत पण गेले नाहीत आणि बिचाऱ्या भास्कर जाधव आणि सुषमा अक्काला तो टेंभी नाक्याची सभा साजरी करावी लागली होती. पण मनातले मांडे खायला कोणी विरोध केलाय? मनातले मांडे खायचं स्वातंत्र्य आपल्या देशात संविधान नसताना पासून आहे. कारण हा जो वाक्प्रचार आहे मनातले मांडे, हा तर संविधान निर्मिती होण्यापूर्वीच आहे. त्यामुळे मनातले मांडे सगळ्यांनी खावेत. माझी एवढीच अपेक्षा आहे की मराठी माध्यमांनी कमीत कमी दिपके उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री कसा करू शकतील, त्याची रणनीती काय असेल याच्यावर डिबेट करायला हरकत नाही. असं मित्रांनो, आता थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.